नमस्कार. हल्ली मुलांमध्ये आणि प्रौढांमध्ये सुद्धा रेस्टलेस लेग सिंड्रोम खूप मोठ्या प्रमाणात आढळतो. हा रेस्टलेस लेग सिंड्रोम म्हणजे काय? तर झोपल्यानंतर एक पाय सतत हलवणे किंवा अगदी खुर्चीवर बसलेलं असतानासुद्धा एक पाय हलवणे किंवा दोन्ही पाय हलवणे. आता हा रेस्टलेस लेग सिंड्रोम म्हणजे नेमकं काय आहे? आपल्या मेंदूमध्ये जेव्हा थकवा येतो, डोपामाइन न्यूरोट्रान्समीटरचे प्रमाण कमी होते, तेव्हा मसल्सवरचा कंट्रोल जो असतो मेंदूवरचा तो कमी होतो आणि त्यामुळे मसल्स जे आहेत ते अत्यधिक प्रमाणात कार्य करायला लागतात. आता हा रेस्टलेस हा या शब्दातच आलेला आहे की रेस्ट कमी झाल्यामुळे निर्माण झालेला सिंड्रोम. तर त्यासाठी सगळ्यात सोपा उपाय म्हणजे रात्री पुरेशी झोप घेणं, त्याचबरोबर विटॅमिन D3ची आहारामध्ये आपल्या मात्रा ठेवणं, त्याचबरोबर उन्हामध्ये सकाळी फिरायला जाणं आणि पुरेशी विश्रांती, ध्यान, दीर्घ श्वसन यामुळे रेस्टलेस लेग सिंड्रोम हा आपोआप बरा होतो. रेस्टलेस लेग सिंड्रोमसाठी मुलांसाठी काही खास थेरपीज आणि ट्रेनिंगसुद्धा आहेत, जेणेकरून मुलांची ही जी सवय आहे अस्वस्थ राहण्याची किंवा त्यांच्यामध्ये एक अस्वस्थता असण्याची ती आपोआप कमी होईल. ध्यानामुळे, त्यांच्या जीवनाची गती कमी केल्यामुळे, त्याचबरोबर पाणी व्यवस्थित पिल्यामुळे, सगळ्या फळभाज्या, पालेभाज्या नीट खाल्ल्यामुळे हा रेस्टलेस लेग सिंड्रोम जो आहे तो पूर्णपणे बरा होऊ शकतो. पण अगदी साध्याशा निरीक्षणाने सुद्धा आपल्याला याचे निदान करता येते आणि डॉक्टरांकडे जाऊन याच्यावरती आपल्याला योग्य तो उपचारही करता येतो.